नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी घरात अवेलेबल असलेल्या सामानात आपण कशा चविष्ट अशा रेसिपी बनवायचे ते बघायला मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण थापवडी बघणार आहोत. तसेच कोणत्या भागात याला पातवडीही म्हणतात. तसेच जसे आपले आता पित्राचा महिना चालू आहे, यामध्ये पातवडी केली जाते. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि तुमची ही रेसिपी मी तुम्हाला गॅरंटी देते चुकणार नाही. माझ्या पद्धतीने केली तर तुम्ही ही रेसिपी अगदी परफेक्ट बनवू शकाल. तर येथे आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. तसेच फोडणीसाठी आपल्याला लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घ्यायचा आहे. आपण आता फोडणी करून घेऊ. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं तर मोहरी टाकायची आहे. मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे. तसेच यामध्ये आपण जिरे घालणार आहेत आणि चिमूटभर हिंग घालणार आहोत. यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊ. फोडणी अशी कडक बसली पाहिजे, जेणेकरून आपल्या पातवडीला छान असा स्वाद येतो. आता आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घेऊ आणि हे छान तेलावर भाजून घेऊ. मिरची छान तेलावर भाजून घेतल्याने मिरचीचा तिखटपणा हा कमी होतो. हे छान आपण परतवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. थोडी मी कोथिंबीरही घातली आहे. कोथिंबीरीनेही वड्यांना छान असा स्वाद येतो. आता आपण यामध्ये थोडी हळद घालून घेऊ आणि मी थोडंसं धना जिरा पावडरही घातलेली आहे. हे छान मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहोत. साधारण 1 ते 1.5 ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे. पाण्याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहेत. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि खळखळून उकळी आल्यावर आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे. बेसन आपण चाळून घेतलेलं आहे. यामुळे आपल्या बेसनाच्या गुठळ्या होत नाही. आता आपण गॅस मंद करून हे पटपट हलवून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्या बेसनाच्या गुठळ्या तयार होतील. अशा प्रकारे एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे 5 मिनिटं. आपले हे बेसन तयार झालेलं आहे. छान असं शिजल्या गेलेलं आहे. सुगंधही खूप छान सुटलेला आहे. आता आपण हे ताटावर किंवा पोळपाटाला तेल लावून आपण हे थापून घेणार आहोत. हे आपल्याला गरम गरमच थापायचं आहे. यासाठी तुम्ही एका वाटीचा यूज करू शकता. वाटी घेऊन तुम्ही त्याला असं पटपट पटपट थापून घेऊ शकता, कारण हे थंड झाल्यावर अजिबात थापल्या जात नाही. त्यामुळे आपल्याला गरम असतानाच याला फास्ट पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे. यावर तुम्ही खोबऱ्याचा किसही घालू शकता आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत. काप जसे तुम्हाला आकार द्यायचे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. येथे मी असे छान काजू कतलीसारखे आकार देणार आहेत. ही वडी आता पित्राचा महिना चालू आहे, यामध्येही केली जाते. तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी पाटवडी दाखवली आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.